सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, पोथरे, कोर्टी आणि अर्जुन नगर या गावांमधील रूपांतरित साठवण पाझर तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी पोतराज वेशभूषा करून आणि जागरण गोंधळ घालत सरकारचे लक्ष वेधून घेतले। या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप करत नितीन दुसाने मुख्य अभियंता, चेतन कलशेट्टी अधीक्षक अभियंता, सुहास गायकवाड दक्षता गुण नियंत्रण पथक आणि राहुल क्षीरसागर कार्यकारी अभियंता यांच्यावर SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। तसेच तलावाचे काम करणाऱ्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। या संदर्भात जलसंपदा मंत्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या आंदोलनात अजित कुलकर्णी, संदीप तळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि करमाळा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संजय राठोड साहेबांना, जलसंपदा मंत्री यांना आज निवेदन देण्यात आलं, जेणेकरून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका, केम असेल, जातेगाव असेल, अर्जुनगाव असेल या ठिकाणी जे पाझर तलाव, रूपांतरित पाझर तलावाचं जे कामकाज झालेलं आहे ते निकृष्ट पद्धतीचं झालेलं आहे। असं वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा अधिकारी शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांना पाठीशी घालत आहेत। शिवाजी तळेकर यांना ब्लॅकलिस्ट करण्याबाबत आणि संबंधित अधिकाऱ्यांची SIT चौकशी लावण्याबाबत आज आम्हाला संजय राठोड साहेबांनी आश्वासन दिलं। संजय राठोड साहेबांनी जे काही आमच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला आणि जेणेकरून त्या तलावातून जे काही निकृष्ट दर्जाचं काम झालं असल्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन अतोनात नुकसान झालेलं आहे। व्यवस्थितरित्या काम केलेलं नाही म्हणून याच शिवाजी तळेकर हे जे काही व्यक्ती आहेत शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे, त्यांना ब्लॅकलिस्ट करा आणि संबंधित अधिकारी जे आहेत, अधिकारी दुसाने साहेब असतील, अधीक्षक अभियंता कलशेट्टी साहेब असतील, त्याच्यानंतर क्षीरसागर साहेब असतील, गुण नियंत्रण पथकाचे सुहास गायकवाड असतील, यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे। ते आम्हाला साहेबांनी आज संजय राठोड साहेबांनी आश्वासन दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि भविष्यात या गोष्टी करून सुद्धा भविष्यात कुठल्याही पद्धतीची जर कारवाई नाही झाली तर अधिकाऱ्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।